मेथीची भाजी पौष्टिक आहे, चवदार आहे आणि भाजी बनवल्याच्या नंतर कडूपणा येतो म्हणून बरेच जण खायला टाळाटाळ करतात. तर तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर थोडी चेंज म्हणून नवीन पद्धतीची ही भाजी करून पहा, चवीला खूप छान होते. भाजी कडू लागणार नाही यासाठी देखील काही टिप्स सांगितलेले आहेत. त्याचबरोबर बाजारातून भाजी आणताना ती कशा पद्धतीची आणावी हे देखील सांगितलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. मेथी जेवढी ताजी असेल ना तेवढी चवीला छान होते. तर एक जुडी एकदम ताजी आणि कोवळी अशी मेथीची भाजी मी इथे घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला ती निवडून घ्यायची आहे. भाजी बनवताना भाजी कधीही चिरून घ्यायची नाही आहे, कडूपणा येतो. तर निवडताना पानांबरोबर जो कोवळा देठ आहे ना तो देखील घ्यायचा आहे, म्हणजे चव अजून देठांची भाजीमध्ये छान अशी उतरते. त्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर भाजी बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. हाताने हलकीशी अशी दाबून ठेवायची आहे. हिवाळ्यातली भाजी जी आहे ना ती शक्यतो बाजारामध्ये सुक्की असते, नाहीतर बऱ्याचदा काय होतं पाणी मारलेली भाजी पाण्यामध्ये ठेवली तर सडण्याची शक्यता असते. तर अशी ही उलटपुलट करून पाण्यामध्ये चांगले भिजेल अशा पद्धतीने ठेवायची आहे. 5 ते 7 मिनिट ठेवायचे आहे. त्याच्यामुळे त्याला जी काही माती वगैरे चिकटलेली असते ती आपोआप पाण्यामध्ये विरघळली जाते आणि भाजी स्वच्छ करायला सोपं जातं. तर इथं पाहू शकता सगळी माती जी आहे ना इथे पाण्यामध्ये विरघळलेली दिसत आहे. बाकीची जी घाण काय असेल ती देखील. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा अशी ही भाजी 2 ते 3 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. खूप चोळून दाबून वगैरे काढायची नाही आहे. पाण्यामध्ये उलटीपालटी करून अलगद हातानेही काढून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी स्वच्छ होते. सगळी माती कचरा जो काय आहे तो निघून जातो. तर भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे. तर आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिऱ्यामुळे चव जी आहे ना भाजीची छान येते. लसणाचं प्रमाण थोडंसं भाजीमध्ये जास्त ठेवायचं आहे. इथं 1.5 चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे. ठेचलेल्या लसणामुळे देखील मस्त अशी चव भाजीला लागते. तर लसणाचा हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि इथं नंतर टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकू शकता, किंवा जिरं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून देखील तुम्ही टाकू शकता. इथं पाव चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर इथे टाकलेला आहे कांदा बरेच जण टाकत नाही, पण एकदा कांदा टाकून ही भाजी करून पहा, चवीला खूप छान लागते. कांद्याचं प्रमाण देखील कमीच घ्यायचं आहे. एका जोडीसाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून टाकलेला आहे. तर मेथी कडू लागते म्हणून बरेचदा खायला टाळाटाळ केली जाते, किंवा नेहमीचीच आपण मेथीची भाजी करतो ती खाऊन जर कंटाळा आला असेल तर चेंज म्हणून थोडीशी ही या पद्धतीची करून पहा. ही भाजी देखील चवीला अतिशय सुंदर अशी होते. तर इथे कांदा जो आहे ना हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण धुवून घेतलेली मेथी आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे. मेथी याच्यामध्ये कढईमध्ये टाकल्या ती मिक्स करायची घाई करायची नाही आहे. आणि याचबरोबर अजून एक साहित्य टाकलेलं आहे ते म्हणजे मुगाची डाळ. 2 चमचे मुगाची डाळ टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. वाफेने आपोआप ही मेथी जी आहे ना अशी खाली बसली जाते. क्वांटिटी कमी दिसायला लागली की मग आपल्याला मिक्स करायची आहे. मुगाची डाळ फक्त धुवून जरी टाकली तरी ही पटकन शिजली जाते. धुतलेली असतं, पाणी असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलं तर सगळं तेल उडतं. त्याच्यामुळे भाजी टाकल्यानंतरच वरून ही मुगाची डाळ टाकायची आहे. मिक्स करण्यासाठी देखील एक खास पद्धत आहे, ते म्हणजे चमच्याचा मागचा जो दांडा आहे ना त्याने भाजी आपल्याला मिक्स करायची आहे. कारण ही हाताने तोडलेली मेथी आहे, त्याच्यामुळे काय होतं चमच्याने जर मिक्स करायला गेलं तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही. लसूण मिरच्या एका बाजूला राहतात आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करणं आहे. म्हणून दांड्याने किंवा आपला काटा जो असतो त्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे सगळं टाकलेलं साहित्य व्यवस्थित असं मिक्स होतं. आणि मेथी जास्त वेळा देखील मिक्स करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मेथीमध्ये कडूपणा वाढतो. इथे पाहू शकता पूर्णपणे मेथी खाली बसल्यानंतरच आपण ही मिक्स केलेली आहे. तर इथे मेथी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिट चांगली अशी शिजवून घेतलेली आहे. भाजी आपण आधी मिक्स करत नाही, तेलावरच चांगली ही वाफेने खाली भाजल्याच्या नंतर मिक्स केलेली आहे. त्याच्यामुळे कलर देखील भाजीचा पाहू शकता एकदम हिरवागार असा आलेला आहे. 5 ते 7 मिनिट झाल्याच्या नंतर इथे हाताने देठाकडचा जो भाग आहे ना तो दाबून पाहायचा आहे. मऊ असा होत आहे म्हणजे भाजी जी आहे ना आपली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. आणि इथे एक्स्ट्राचं पाणी देखील आपण टाकलेलं नाही आहे. भाजी धुवून घेतलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे वाफेवरच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजत आल्याच्या नंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकलेला आहे. मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिट वाफेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर कुठलेही मसाले न वापरता याच्यामध्ये खरी टेस्ट येते ती लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची. आणि मुगाची डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे पचायला हलकी आहे, पित्तशामक आहे, चवीला खूप छान लागते. तर अशी गरमागरम भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता महत्त्वाचा क्वेश्चन हा की आता ही भाजी आपल्याला बाजारातून घेताना कुठल्या पद्धतीची घ्यायला हवी. तर भाजी घेताना शक्यतो काय करायचं आहे, कोवळी असावी, बुटकी असावी
आणि जाड काडीची भाजी असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीची पानं आहेत ना, तर ह्या पानांना हलकीशी गुलाबी कलरची शेड आहे बॉर्डरला. तर इथे पाहू शकते या पद्धतीची मी भाजी नेहमी घेत असते, चवीला खूप छान होते. तर भाजी बनवताना ही हाताने तोडूनच करायची. पान देठ असे सगळे तोडून ही भाजी निवडून घ्यायची आहे. भाजी बनवताना ती जर कापून तुम्ही बनवली तर चवीमध्ये फरक पडतो, त्याचबरोबर भाजीमध्ये कडूपणा देखील येतो. तर सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, सगळे या पद्धतीने करून पहा, चवीला छान होते. कुठल्याही पद्धतीने करून पहा. या व्यतिरिक्त देखील मेथीच्या भाजीचे बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. थोडं चेंज जरी भाजी बनवताना केला ना, तर भाजी खाताना कधीही कंटाळा येणार नाही आणि चव तुम्हाला नक्कीच वेगळी लागत जाईल, पण तीही छानच असेल, सगळ्यांना आवडेल अशीच असेल. एकदम हिरवीगार अशी झालेली आहे, चवीला देखील छान आहे. आणि मुगाची डाळ कांदा टाकून केलेली ही भाजी सगळेजण आवडीने खातील. रेसिपी करून पहा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा. आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.